तुकाराम मुंडे पुन्हा गोत्यात, कामगारांचा बंड ते थेट हायकोर्टाचे आवाहन. नेमकं काय घडलं सविस्तर सांगतो. महाराष्ट्राच्या प्रशासकीय वर्तुळात जेव्हा जेव्हा प्रामाणिक आणि कडक शिस्तीच्या अधिकाऱ्यांची चर्चा होते, तेव्हा तुकाराम मुंडे यांचे नाव सर्वात आघाडीवर असते. आपल्या धडाकेबाज कारवाईसाठी आणि कोणत्याही दबावाला न जुमानण्याच्या वृत्तीसाठी ते ओळखले जातात. सध्या ते राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासन अर्थात FDA फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन विभागात कार्यरत आहेत. त्यांनी पदभार स्वीकारल्यापासूनच भेसळखोर आणि अस्वच्छतेत अन्न शिजवणाऱ्या हॉटेलचे धाबे दणाणले आहेत. परंतु आता परिस्थिती थोडी बदलली आहे. सध्या तुकाराम मुंडे एकाच वेळी दोन मोठ्या आघाड्यांवर संकटात सापडले आहेत. एकीकडे त्यांच्याच विभागातील कर्मचाऱ्यांनी त्यांच्या कामाच्या पद्धतीवर आक्षेप घेत थेट मंत्र्यांकडे लेखी तक्रार दिली आहे, तर दुसरीकडे खुद मुंबई उच्च न्यायालयाने त्यांच्या कारवाईच्या पद्धतीवर प्रश्नचिन्ह उभारत त्यांना एक मोठं आणि धाडसी आवाहन दिलं आहे. यामुळे राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात एकच चर्चा सुरू झाली आहे. काय तुकाराम मुंडे यांची पुन्हा एकदा बदली होणार का? चला तर मग या संपूर्ण प्रकरणाच्या मुळाशी जाऊया आणि सोप्या भाषेत समजून घेऊया की नेमकं काय घडलं, का घडलं आणि पुढे काय होऊ शकतं. आजच्या व्हिडिओमध्ये सध्या FDA विभागात कामाचा धडाका सुरू आहे, परंतु या धडाक्याचा सर्वाधिक फटका तिथल्या कर्मचाऱ्यांना बसत आहे. छत्रपती संभाजीनगर येथील अन्न आणि औषध प्रशासनाच्या प्रयोगशाळेतील तब्बल 29 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी एकत्र येत बंड पुकारले आहे. त्यांनी या खात्याचे मंत्री नरहरी झिरवाळ यांच्याकडे तुकाराम मुंडे यांच्या कार्यप्रणाली विरोधात 15 जुलै रोजी रीतसर लेखी तक्रार दाखल केली आहे. कर्मचाऱ्यांनी पत्रात अत्यंत गंभीर मुद्द्यांकडे लक्ष वेधले आहे. चला ते मुद्दे जाणून घेऊया. सर्वप्रथम 2 शिफ्टमध्ये कामाची सक्ती. मुंडे यांनी प्रयोगशाळेत अचानक 2 शिफ्टमध्ये काम करण्याचे आदेश दिले आहेत. सकाळी 9 ते रात्री 12 अशी वाढीव वेळ कामासाठी निश्चित करण्यात आली आहे. द्वितीय, सुट्टीच्या दिवशीही काम. सर्वात मोठा संताप या गोष्टीचा आहे की शनिवार, रविवार आणि इतर सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही कर्मचाऱ्यांना काम करण्याची सक्ती केली जात आहे. तृतीय, मनुष्यबळाची तीव्र कमतरता. कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे की त्यांच्याकडे आधीच मनुष्यबळाची प्रचंड कमतरता आहे. पुरेसे अतिरिक्त कर्मचारी, तांत्रिक सहाय्यक आणि इतर संसाधने उपलब्ध करून न देताच हे वाढीव काम लादण्यात आले आहे. चौथं, गुणवत्तेवर परिणाम. एक अत्यंत महत्त्वाची भीती या पत्रात व्यक्त करण्यात आली आहे. नमुन्यांची तपासणी अर्थात सॅम्पल ॲनालिसिस करण्यासाठी आणि त्यांचा निपटारा करण्यासाठी अधिकाऱ्यांकडून अतिघाई केली जात आहे. कमी माणसात जास्त काम उरकवण्याच्या या दबावामुळे अन्न तपासणीच्या विश्लेषणात्मक गुणवत्तेवर गंभीर परिणाम होऊ शकतो. 2 शिफ्टमध्ये काम करावे लागत असल्याने मनुष्यबळ तातडीने वाढवावे. तोपर्यंत 2 शिफ्टचा निर्णय रद्द करावा आणि पूर्वीप्रमाणेच कार्यालयीन वेळ लागू करावी, अशी मागणी या 29 अधिकाऱ्यांनी केली आहे. एकीकडे घरातच कर्मचाऱ्यांचा विरोध सुरू असताना दुसरीकडे मुंडेंच्या नेतृत्वाखालील FDAला मुंबई उच्च न्यायालयाच्या रोषाला समोर जावं लागलं आहे. गेल्या काही दिवसात FDAने राज्यभरात धडक मोहीम राबवत जवळपास 100 खाद्य आस्थापनांची अर्थात हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स अन्न परवाने निलंबित केले आहेत. यामध्ये नवी मुंबईतील पार्क इन बाय रॅडिसन आणि दक्षिण मुंबईतील उच्च न्यायालयाजवळील प्रसिद्ध पूर्णिमा उडप्पी उपहारगृह यांसारख्या मोठ्या हॉटेलचा समावेश आहे. या हॉटेल मालकांनी FDAच्या कारवाईविरोधात थेट हायकोर्टात धाव घेतली. हॉटेल मालकांच्या वकिलांचा युक्तिवाद असा होता की फक्त तपासणी यादीतील अर्थात चेकलिस्ट काही किरकोळ त्रुटींवरून किंवा एखादं दुसरं झुळं सापडलं म्हणून पुरेशी लेखी कारणे न देता थेट परवाना रद्द करणे योग्य नाही. ही कारवाई मनमानी पद्धतीने केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. या प्रकरणावर सुनावणी करताना प्रभारी मुख्य न्यायमूर्ती रवींद्र व्ही घुगे यांच्या खंडपीठाने FDAची चांगलीच खरडपट्टी काढली. कोर्टाने काही रोखठोक प्रश्न विचारले. तुम्ही फक्त खासगी हॉटेल्स आणि रेस्टॉरंटवरच कारवाई करणार का? सरकारी संस्थांमध्ये तुम्ही अचानक तपासण्या करतात का? राजकीय नेत्यांच्या मालकीच्या आस्थापनांची तपासणी कधी केली आहे का? सर्वात मोठं चॅलेंज कोर्टाने हे दिलं की जाऊन मंत्रालय आणि स्वतः मुंबई उच्च न्यायालयाच्या कॅन्टीनचीही तातडीने तपासणी करा आणि आम्हाला त्याचा अहवाल सादर करा. सरकारी वकील नेहा भिडे यांनी बाजू सावरण्याचा प्रयत्न करत सांगितले की सार्वजनिक आरोग्याशी तडजोड करता येणार नाही. त्यांनी माहिती दिली की याआधी मुंबई महापालिकेच्या कॅन्टीनचा परवाना निलंबित करण्यात आला होता आणि गेल्या वर्षी मंत्रालयाच्या कॅन्टीनवरही छापा टाकून कारवाई केली होती. मात्र कोर्टाने स्पष्ट केलं की अन्न सुरक्षेच्या नियमांची अंमलबजावणी करताना
वास्तववादी दृष्टिकोन अर्थात रिअलिस्टिक अप्रोच ठेवला पाहिजे. तुकाराम मुंडे हे नेहमी नो नॉनसेन्स अधिकारी मानले जातात. ते जिथे जातात तिथे ते व्यवस्थित मुळापासून बदल करण्याचा प्रयत्न करतात. FDA मध्ये आल्यावर त्यांनी लोकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या भेसळखोरांवर थेट कारवाईचा बडगा उगारला. जनतेच्या दृष्टीने ही अत्यंत चांगली गोष्ट आहे, परंतु प्रशासकीय पातळीवर याला दोन बाजू आहेत. सर्वप्रथम सिस्टीमची आणि मनुष्यबळाची मर्यादा. मुंडे ज्या वेगाने आणि प्रामाणिकपणे काम करू इच्छितात तेवढ्या वेगाने काम करण्यासाठी त्यांच्या विभागाकडे पुरेसे कर्मचारी आणि आधुनिक संसाधने नाही. एका माणसावर 3 माणसाचे काम लादले आणि त्यांना सुट्टीच दिली नाही तर सिस्टीम कोलमडते. ते छत्रपती संभाजीनगरच्या प्रकरणावरून स्पष्ट दिसत आहे. द्वितीय, कायदेशीर प्रक्रिया. धडक कारवाई करताना काही वेळा कायदेशीर प्रक्रियेकडे थोडं दुर्लक्ष होतं. हॉटेल मालकांना नोटीस देणे, त्यांना बाजू मांडू देणे या गोष्टी टाळून थेट परवाने रद्द केल्याने कोर्टात ही कारवाई टिकत नाही आणि प्रशासनावर नामुष्की ओढवते. तुकाराम मुंडे यांच्या प्रशासकीय कारकिर्दीत आत्तापर्यंत त्यांच्या 20हून अधिक बदल्या झाल्या आहेत. जेव्हा जेव्हा ते एखाद्या विभागात जातात तेव्हा तिथली प्रस्थापित हित संबंध दुखावले जातात आणि त्यांच्या बदलीची मागणी जोर धरू लागते. आताची परिस्थिती पाहता मुंडे यांच्यावर चौफेर दबाव आहे. कर्मचाऱ्यांनी थेट मंत्र्याकडे तक्रार केली आहे, तर कामगारांनी असहकार पुकारला व काम बंद आंदोलन केले तर विभागाचे काम ठप्प होईल. हायकोर्टाने थेट विचारले आहे की राजकीय नेत्यांच्या हॉटेलवर कारवाई केली का आणि मंत्र्यांच्या कॅन्टीनची तपासणी करायला लावली आहे. जर मुंडेंनी खरोखरच मंत्रालयाच्या आणि बड्या नेत्यांच्या कॅन्टीनवर धडक मारली तर राजकीय वर्तुळात प्रचंड अस्वस्थता पसरेल. अनेक बड्या नेत्यांचे हॉटेल्स आणि रेस्टॉरंट व्यवसायात हित संबंध असतात. मुंडेंची कारवाई अशीच चालू राहिली तर हा राजकीय दबाव मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचायला वेळ लागणार नाही. मित्रांनो, या सगळ्या परिस्थितीचा विचार करता जर कर्मचाऱ्यांचा विरोध आणखी वाढला आणि कोर्टाच्या आदेशानुसार मुंडेंनी सरकारी कॅन्टीन व नेत्यांच्या हॉटेल्सवर कारवाई सुरू केली तर सरकारवर मोठा दबाव येईल. अशा वेळी प्रशासकीय सोयीचे कारण देऊन तुकाराम मुंडे यांची पुन्हा एकदा बदली केली जाण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. जनतेला स्वच्छ आणि सुरक्षित अन्न मिळायलाच हवे, यात कोणतेही दुमत नाही. त्यासाठी तुकाराम मुंडे यांचे प्रयत्न कौतुकास्पद आहेत, परंतु त्यासाठी लागणारे योग्य मनुष्यबळ सरकार त्यांना देणार का आणि कायद्याच्या चौकटीत राहून मुंडे हे मिशन क्लीन कसे फते करणार हे पाहणे उत्सुकताचे ठरणार आहे. पुढचे काही आठवडे तुकाराम मुंडे आणि महाराष्ट्र सरकार या दोघांसाठी अत्यंत कसोटीची असणार आहे. मित्रांनो, या संपूर्ण प्रकरणावर तुमचे काय मत मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एम एच अपलोड चॅनलला. धन्यवाद.